आधीचा मेकअप झालेला असतानाच ग्रूमने संगीतचा प्रोग्राम अचानकच ठरवला. पहा मग संगीतसाठी ब्राईड आम्ही 20 मिनिटात कशी रेडी केली. आज होती अपूर्वाची एंगेजमेंट आणि हळद. आम्ही निघालो. तोच ड्रायव्हरने मला सांगितलं की ताई गाडीचे दोन्ही टायर पंक्चर आहेत. सकाळपासून जरा जास्तच क्लायंट होते म्हणून थोडा निघायला उशीर झाला होता. मग काय उचलले ऍक्सेस आणि मग निघालो मेकअपला. खूप दिवसानंतर आज 2 व्हीलरवर मेकअपला जाण्याचा योग आला होता. भारी वाटत होतं आणि तिकडे जाण्याची घाई झालेली होती. अपूर्वाने आधी कुठेतरी मेकअप केला होता. तिला त्यात खूप बॅड एक्सपिरियन्स होता. तिला आणि तिच्या घरच्यांना मेकअपची फार भीती वाटत होती. पण तिचा जेव्हा पहिला ब्रायडल लुक झाला ना तेव्हा सगळ्यांनी खूप छान कौतुक केलं माझं, कारण त्यांना मेकअप फार आवडलेला होता. आणि हा लुक झाल्यानंतर त्यांच्या सगळ्यांच्या फेसवर एक कॉन्फिडन्स दिसत होता की आता पुढचे हे मेकअप सुंदर होणार. अपूर्वाचा जो फर्स्ट लुक होता तिच्यासाठी तिला एक ट्रेंडिंग हेअरस्टाईल हवी होती आणि विशेष म्हणजे या महिन्यातील प्रत्येक ब्राईडला ही हेअरस्टाईल हवी होती. अपूर्वालाही ही हेअरस्टाईल फार सुंदर दिसत होती कारण तिचे ऑलरेडी केस मोठे होते. आता अपूर्वाला 3 वाजेपर्यंत रेडी करायचं होतं कारण तिचा 4 वाजता प्रोग्राम सुरू होणार होता. पण असं झालं की तिचा तो 3 वाजताचा प्रोग्राम रात्री 8 वाजता सुरू झाला. त्यामुळे पुढचे सगळे प्रोग्राम लेट होत गेले आणि हाईट अशी की अपूर्वाची हळद पहाटे 3 वाजता लागली. म्हणजे तिची 8 वाजता एंगेजमेंट, 12:30 वाजता संगीत आणि पहाटे 3 वाजता हळद झाली. त्या दिवशीचा पूर्ण दिवस आणि रात्र हेक्टिक होती कारण राहण्याचं कुठलंही नियोजन नव्हतं. पण तिचा तो महत्वाचा दिवस आमच्याकडून थोडासा स्पेशल व्हावा यासाठी आम्हाला तिथे नाईलाजाने मुक्कामी राहायला लागलं. आणि अपूर्वाचे घरचे सगळे मंडळी खूप छान होते. त्यांनी व्यवस्थित आमची राहण्याची सोय केली आणि सगळी हळद पहाटे संपवून 4 वाजता आम्ही तिच्या घरी गेलो आणि परत सकाळी 6 वाजता उठून अपूर्वाला आम्ही विधीच्या लुकसाठी तयार करायला घेतलं. कारण ऑन दी स्पॉट चिडचिड करून किंवा रागवून काहीच होणार नव्हतं. त्याच्यामुळे थोडीशी समजूतदारपणाची भावना आम्हीच घेतली. अपूर्वाचे ना सगळेच लुक फार सुंदर झाले होते. तिचं सगळं कार्यक्रम पार पडल्यानंतर 3-4 दिवसांनी जेव्हा नवरी येते ना तर अपूर्वा आणि तिच्या घरचे सगळे मंडळी पार्लरला स्पेशली मला भेटायला आले. येताना साडी आणि फ्रुट्स गिफ्ट घेऊन आले. खूप भारी वाटलं. आपल्या क्लायंट कडून आपल्या कामाचं कौतुक इतक्या सुंदर पद्धतीने होतंय.